श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो आणि साहित्य रसिक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. 82 वर्षाचे आमचे सन्मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक, गुरु आणि भाग्यविधाता या काव्यसंग्रहाचे कवी माननीय प्राध्यापक नागेशजी शिंगण यांच्याशी. शिंगण सर, तुम्ही जीवनामध्ये खूप भूमिका पार पाडलेल्या आहेत. लहानपणी वेगळ्या भूमिका, त्यानंतर वेगळ्या भूमिका, परंतु विशेष भूमिका तुमच्या एक शिक्षक म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून तुमची भूमिका महत्त्वाची आहे. कुटुंबवत्सल जर तुम्ही आहात, कुटुंबवत्सल सर्वजणच असतात, कौटुंबिक जबाबदारी प्रत्येकजण पार पाडतो, परंतु शिक्षक आणि साहित्यिक या भूमिका तुम्ही खूप महत्त्वाच्या पाडत आहात. मग साहित्यिक म्हणून तुमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळं तुमच्या मनावरती सकारात्मक प्रभाव असतो, परिणाम असतो आणि त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये विशेषतः सामाजिक कामामध्ये किंवा इतर कामामध्ये कोणती सकारात्मकता आली तर त्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. ह्या सगळ्या माझ्या राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये, समाज जीवनामध्ये माझ्यात हळूहळू जे बदल होत गेले त्यामध्ये प्रामुख्यानं माझी धर्मपत्नी गीताबाली हिच्या प्रेरणेतून 2 एकरामध्ये मी पद्मनाभ पॅलेस आणि शिवेंद्र पॅलेस हे मंगल कार्यालय निर्माण केले. नगरपालिकेनं सांगितलं की हे कार्यालय निर्माण करताना प्रत्येक ह्याच्यामध्ये 20 फूट 40 फूट जागा सोडा. माझ्या मनात प्रश्न आला की ह्या जागेत काय करायचं, म्हणून मी 60 आंब्याची झाडं लावली. आज त्याची फळं खातोय आम्ही, सर्वांना देतोय, सहकार्याला देतोय, मुलाबाळांना देतोय. नाही, मला पण त्याची फळं मिळालेली आहेत. मग त्याच्यामध्ये लिंबू आहे, हातगा आहे, शेवगा आहे, अशा प्रकारची एक वनराईज तयार केली आणि मला तो छंद जडला. सकाळी जाऊन 10 झाडाला पाणी द्यायचं, मोटर चालू करायचं, दुसरी मोटर संध्याकाळी चालू करायची, 10 झाडाला पाणी द्यायचं. तिथं मला वाटतं ठिबक सिंचन केलं आपण. आणि ह्यातून तिथं जे वातावरण तयार झालं माझ्या त्या वनराईमध्ये, त्यातून मला ऑक्सिजन मिळतो. ही माझी ऊर्जा आहे, शुद्ध ऑक्सिजन मिळतो. त्यामुळं मला आतापर्यंत मी आजारी आहे असं झालं नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला आनंद आहेत आणि आनंद हाच दुसरं काय असतं, स्वर्ग सुख ह्याच्यापेक्षा काय असतं. म्हणजे साहित्य लेखनामधून तुम्ही ज्या कविता मांडल्या, तुम्ही जे आशय विषय मांडले, ते तुम्ही प्रत्यक्ष जीवनासुद्धा तुम्ही त्याचं अनुकरण करता. म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश कवितेमधून तर द्यायचा आहेच, साहित्यामधून तर द्यायचा आहेच. त्याचबरोबर शिंगण सरांनी ज्या प्रकारे त्यांच्या परिसरामध्ये खूप सारी झाडे लावली आणि तिचं वृक्ष लागवड करणं आणि संवर्धन करणं ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सरांनी वृक्ष लागवड तर केलीच केली, त्याचबरोबर त्या सर्व वृक्षांचं स्वतः लक्ष देऊन संवर्धन केलं आणि आज त्या सर्व वृक्षांची फळे त्यांना खायला मिळतात. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. साहित्यिकांनी विचार मांडताना त्याचं अनुकरणही करणं खूप महत्त्वाचं आहे. हाच संदेश प्राध्यापक नागेश शिंगण सरांनी या निमित्त आपल्याला सर्वांना दिलेला आहे. खूप छान सर, खूप छान माहिती. धन्यवाद. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय, तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी. तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल, पंढरपूर.